चालेल. सो आता आपण बघितलं की जो बजेट आता आय थिंक 23 जुलैला काहीतरी आला होता. 23 जुलैला आय थिंक आपलं बजेट हे झालं. सो आता बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की सर फायनान्शियल इयर 23-24 साठी हे लागू होईल का? ओके. सो हे 23-24 साठी तुम्हाला लागू होत नाही काही चेंजेस. जेवढे काही चेंजेस आणले गेले 23 जुलै 2024 ला फायनान्शियल इयर 24-25 आता करंट इयरसाठी लागू होणार, ज्याचा रिटर्न तुम्ही नेक्स्ट इयरला भरणार. याच्यामध्ये चेंजेस काय आणले गेलेत आपल्याला स्पेसिफिकली मी तेवढेच पॉईंट्स आपण डिस्कस करू जे आपल्याशी निगडीत आहेत आणि आपल्या कामामध्ये त्याचा जास्त यूज होणार आहे. ठीक आहे. सो पहिलं म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन सगळ्यांना माहिती आहे का? सॅलरीच्या केसमध्ये सॅलरी किंवा पेन्शनवाल्यांना 50,000 स्टँडर्ड डिडक्शन भेटत होतं, माहिती आहे का? स्टँडर्ड डिडक्शन सगळ्यांना माहिती आहे की सॅलरीच्या केसमध्ये ज्यांना सॅलरी भेटते त्यांना 50,000चं स्टँडर्ड डिडक्शन भेटत होतं, म्हणजे त्यांच्या सॅलरीतून 50,000 लेस होत होते. ओके. जुन्या आणि नवीन स्कीममध्ये दोन्ही देखील. पण आता याने काय केलंय की न्यू स्कीममध्ये, इथं न्यू स्कीम म्हटलंय, सो आपल्याला स्कीम कुठली आहे ते पण चेक करत जावं लागणार आहे. त्याने इथं म्हटलंय की आम्ही स्टँडर्ड डिडक्शनचं लिमिट न्यू स्कीम मध्ये थोडंसं वाढवतोय आणि ते किती केलंय 50,000 वरून त्यांनी 75,000 केले. सो ओल्ड मध्ये हे 75 झालंय का? ओल्ड मध्ये 75 झालंय का? नाही. ओल्ड त्यांनी असं सांगितलंच नाही की आम्ही ओल्ड मध्ये पण करतोय. त्यांनी फक्त सांगितलंय आम्ही न्यू स्कीम मध्ये काय करणार आहे, 50,000चे स्टँडर्ड डिडक्शन आम्ही 75,000 करणार. म्हणजे ओल्ड स्कीम इथं काहीही चेंज केला गेला नाहीये. ओल्ड स्कीम मध्ये 50,000च राहणार आहे स्टँडर्ड डिडक्शन. फक्त जर कोणी न्यू स्कीम घेत असेल तर तुमचा 50चा 75 होणार आहे. कन्फर्म? ओके. सो येस. आता जसं उदाहरण पकडा. ओके. एखाद्याची सॅलरी आहे 8 लाख रुपये. मग याच्या अगोदर आपण न्यू स्कीम मध्ये काय करत होतो? स्टँडर्ड डिडक्शन किती मायनस करत होतो? याच्या अगोदरची जो न्यू स्कीम होती 50,000. 50,000 करत होतो, म्हणजे आपली सॅलरी उरत होती 7,50,000. आत्ताची न्यू स्कीम जी आहे, आता ही जुनी स्कीम न्यू स्कीम झाली 23-24 ची. आता याच्या पुढे जी न्यू स्कीम असेल त्याच्यामध्ये काय होणार आहे, 8 लाखामधून किती मायनस होणार आहेत? 75,000. 75,000. म्हणजे तुमची किती उरतात बघा, 7 लाख. 25,000 ओके. म्हणजे 25,000चा कुठेतरी डिफरन्स. डिफरन्स आला, सेव्हिंग झाली तेवढी. त्याच्यावरती टॅक्स होईल, म्हणजे जेवढा होईल लेस होईल तेवढा त्याचं बेनिफिट भेटणार. सो लक्षात घ्या, ही फक्त न्यू स्कीमसाठी आहे. कारण ही आता आपली जी गेल्या वर्षीची न्यू स्कीम होती त्याच्यात आता बदल आणून गेलेत आणि हे न्यू स्कीम मध्ये हे बदल आणला गेलाय. सो आपली जी जुनी स्कीम आहे, आता हे नवीन जर कोणी जॉईन झाला असेल तर नवीन जुनं काय आहे हे थोडंसं तुम्हाला बेसिक पासून बघावं लागेल. आणि हा व्हिडिओ पण मी तिथं टाकून देईन जेणेकरून तुम्हाला रेफरन्स भेटेल त्याचा. ठीक आहे. तर फक्त समजून घ्या, काही तुम्हाला डाऊट वाटला तर सांगा. आता याच्यामध्ये जे फॅमिली पेन्शन भेटायची, फॅमिली पेन्शन मध्ये कसं होतं की एक डिडक्शन भेटायचं, त्याच्या अमाऊंटवरती तुम्हाला टॅक्स लागत नव्हता. फॅमिली पेन्शन काय असते, जसं की समजा आता कोणी एखादा व्यक्ती आर्मीमध्ये आहे, त्याची डेथ झाली, त्याची पेन्शन त्याच्या वाईफला भेटते. ओके. ती झाली फॅमिली पेन्शन. मग तिथं कसं होतं, पहिलं 15,000 पर्यंत 15,000 वरती टॅक्स लागत नव्हता. 15,000 माफ होते. ओके. टॅक्स नाही, अमाऊंट. आता काय केलं त्यांनी, ते लिमिट 15,000 वरून 25,000 केलंय. हे पेन्शनच्या बाबतीत झाले. ओके. आणि स्टँडर्ड डिडक्शन तुम्हाला समजलं की ते 25,000 वाढवलं गेले. ओके. दुसरा पॉईंट नोट डाऊन, हे पॉईंट नोट डाऊन करून घेतला तरी चालतंय. एखादं नोटबुक असेल, काही असेल, नोट डाऊन करून ठेवा. कारण पुढच्या वर्षी जेव्हा इन्कम टॅक्स फाईल करणार तुम्हाला माहिती पाहिजे नवीन स्कीम मध्ये वगैरे काय चेंज झाले किंवा जुन्या स्कीम मध्ये काय चेंजेस झाले ते माहिती पाहिजे. सो पॉईंट फक्त नोट डाऊन करा. पहिला पॉईंट टाका, स्टँडर्ड डिडक्शन न्यू स्कीम मध्ये 50 वरून 75 केले. सो जेणेकरून तुम्हाला पुढे लक्षात राहील. ठीक आहे. नोट करण्यासाठी काही मटेरियल आहे का? एकदा चॅटबॉक्समध्ये कळवा मला. नोटबुक काही किंवा अजून काही आहे? नोटबुक असेल, पेन पेपर असेल, एक फक्त पॉईंट्स घ्या जेणेकरून आपल्याला पुढे इन्कम टॅक्स भरताना लगेच लक्षात येईल की काहीतरी आहे आपल्याकडे. ठीक आहे. पीडीएफ मी पाठवेन ही, पण तुमच्या लँग्वेजमध्ये लिहून घेतला तर लगेच समजेल ते. ठीक आहे. कारण एवढं वाचत बसायला तुम्हाला पण टाइम नसेल नंतर. हा. सो स्टँडर्ड डिडक्शन झालं, 50 वरून 75 केलं न्यू स्कीम मध्ये. आणि तिथे लिहून घ्या की ओल्ड स्कीम मध्ये काहीही चेंजेस नाहीये. ओल्ड स्कीमचं स्टँडर्ड डिडक्शन सेम राहणार आणि फॅमिली पेन्शनसाठी पण सेम रूल राहणार आहे. नंतर लिहून घ्या की आता जी न्यू स्कीम पुढे आहे आपण जी यूज करणार, त्या न्यू स्कीम मध्ये टॅक्सचे रेट चेंज झालेत. आपला पहिला रेट काय होता, 3-3 लाखाचा स्लॅब होता, आठवतंय का? आता येस. याच्या अगोदर जी न्यू स्कीम होती आपली,
ह्याच्या अगोदर जी न्यू स्कीम होती ती अशी काही होती, बरोबर? 3 लाखापर्यंत 0%. असंच होतं का याच्या अगोदर? कन्फर्म करा, असंच होतं का की काय वेगळं होतं? येस सर, हो असंच होतं. हा, 12 ते 15 हे लाख आहेत, हा हे लॅक आहेत, अमाऊंट आहे लाख रुपयामध्ये. इथं माझ्यामध्ये डायरेक्टली होतं तुमचं 20%, आणि नंतर 15 वरती जे काय असेल ते डायरेक्टली 30% होतं, असं होतं ना? 30%. हा बरोबर सर. हा. आताच काय होणार आहे, पुढच्या वर्षी जर तुम्ही न्यू स्कीम घेतला तर तुमचा हा स्लॅब तुम्हाला लागू होणार. म्हणजे पहिल्या 3 लाखापर्यंत टॅक्स रेट 0. आता याने 3 ते 6 वरून काय केलंय, 3 ते 7 लाखचा डिफरन्स केलाय. ओके, डायरेक्ट काय केलं यांनी, 3 ते 6 नाही तर 3 ते 7 केलं. म्हणजे तुम्हाला इथं 4 लाखच्या अमाऊंटवरती 5% म्हटले त्यांनी. पहिल्या 3 लाखापर्यंत टॅक्स 0, पुढच्या 3 ते 7 लाखापर्यंत टॅक्स जो असणार आहे 4 लाखावरती. म्हणजे हा बघा, हे झाले पहिले 3 लाख रुपये, नंतर 3 ते 7 म्हणजे हे 4 लाख रुपये झाले. 4, 5, 6, 7, बरोबर? 7 लाख झाले. मग त्याच्यावरती 5% टॅक्स लावणार आम्ही. आता समजा कुणाचं इन्कम 10 लाख असेल तर 7 लाखावरती, 7 लाखापेक्षा जे जास्त आहे 7 ते 10 लाख पर्यंत, म्हणजे हे झाले 7 ते 10 किती झाले, 8, 9, 10, 3 लाख रुपये. त्या 3 लाखावरती 10% लागणार. ओके, एखाद्याचं इन्कम 12 लाख असेल तर 10च्या वरती जे इन्कम आहे 10 ते 12, म्हणजे हे 2 लाखावरती किती लागणार, 15% लागणार. ओके, याचं कॅल्क्युलेटर येईल पुढं, आता अपडेट होईल, ते अजून झालं नसेल. ठीक आहे, कॅल्क्युलेटर तुम्हाला इन्कम टॅक्स साईटचं जे आहे ते अपडेट होईल. ठीक आहे, पुढं 12 ते 15 लाख पर्यंत जे काही इन्कम असेल, म्हणजे हे किती झाले, 12 ते 15 म्हणजे 3 लाख रुपये झाले. तर ते 20%, आणि 15 लाखाच्या वरती सेम जे आहे 30%. सो याच्यात तुम्ही म्हणाल सर आता टॅक्सचा डिफरन्स काय पडणार आहे, ते इथे पण खाली नोट डाऊन केलंय की 17,500चा टॅक्स होते. ओके, सो आपण एक उदाहरण पकडू की समजा तुमचं इन्कम आहे 9 लाख रुपये. तुमचं इन्कम आहे, हा हा चार्ट कॉपी करतो मी. तुमचं इन्कम आहे समजा 9 लाख रुपये. ओके, आता ही कुठला रेट आहे, हा चेंज वाला रेट आहे, चेंज रेट, चेंज वाला आहे न्यू स्कीम मधला. न्यू स्कीम. आणि याच्या अगोदरचा न्यू स्कीम जी काय होती त्यानुसार पण आपण टॅक्स काढून बघू. सो आपल्या पहिल्या पद्धतीनुसार टॅक्स काढण्यासाठी आपण काय करू, टॅक्स कॅल्क्युलेटर वरती जाऊ, म्हणजे तुम्हाला डिफरन्स समजेल सर, डिफरन्स किती आलाय, काय आलाय. सो आपण जाऊ ई पोर्टल इन्कम टॅक्स, आणि हे आपण जे टॅक्स कॅल्क्युलेट करणार ते नॉर्मल इन्कमचं करणार आहे. ठीक आहे, कारण तुम्हाला माहिती आहे शेअर मार्केटवरती वगैरे दुसऱ्या पद्धतीने टॅक्स लागतो शेअर मार्केटच्या ह्याच्यावरती. कोणाला काही नाही समजलं तर बिंदास विचारा, आणि नॉईज असेल तर म्यूट ठेवा. इथं आपण इन्कम टॅक्सच्या साईटला जातो आणि इथं असतंय आपलं काय असतंय, टॅक्स कॅल्क्युलेटर कुठे दिसते का बघा, हा. आता आपण जाऊ ऍडव्हान्स मध्ये जाऊ, आणि असं समजू की हे सॅलरीचं इन्कम आहे. हा ठीक आहे, सॅलरीचं इन्कम पकडू आपण. ठीक आहे, सो अपडेट अदर दॅन न्यू टॅक्स रिझीम, असेसमेंट 24-25 किंवा असेसमेंट 25-26 करा. ओके, आता तो रेट अपडेट झालाय नाही झाला मलाही माहिती नाहीये. ओके, आपण काय करू, सॅलरीमध्ये काय करू, सॅलरीच्या ह्याच्यामध्ये जाऊन 9 लाख रुपये टाकू. 9 मधून तुम्हाला माहिती आहे 50,000 स्टँडर्ड डिडक्शन मायनस झालं, म्हणजे हे ओल्ड आपल्या जुना जो गेल्या वर्षीचे न्यू रिझीम होतं त्यानुसार कॅल्क्युलेट होते. सो मला सांगा, गेल्या वर्षीच्या रिझीमनुसार टॅक्स किती लागतोय, 9 लाख मधून 50,000 स्टँडर्ड डिडक्शन भेटणार, आणि त्याच्यावरती टॅक्स लागणार तुमचा सेज पकडून 41,600. तुमचा 41,600 येते का बघा. ठीक आहे, आता 9 लाख मधून स्टँडर्ड डिडक्शन, आता मी आता इथं असं लिहितो की ही आहे फायनान्शियल इयर 23-24 ची न्यू स्कीम, आणि आता जे पुढं तुम्ही पुढच्या वर्षी फाईल करणार ती आहे 24-25 ची न्यू स्कीम. ओके, सो याच्यावरती काय होणार आहे, ह्याच्यावरती टॅक्स 3-3 लाखाला अशा प्रकारे होणार आहे. म्हणजे पहिल्या 3 लाखाला असं समजू आम्ही की इथं 0% आहे टॅक्स, म्हणजे 0 रुपये लागतोय. इथं पुढच्या 3 लाखाला 5% लागतोय, किती झाले, 15,000 झाले का. ठीक आहे, आणि इथं कसं होतं स्लॅब, पहिले 3 लाख, नंतर 3 लाख, आणि नंतर 3 लाख. आता आपलं इन्कम आहे 9 मायनस 50,000 करा, कारण इथं 9 मायनस 50 होणार, आणि इकडं इथं कन्फ्युज होऊ नका, फक्त इथं 8,50,000 होणार. का, कारण इथं 50,000 मायनस होतात, बरोबर.
आणि इथं किती होतात 75,000 मायनस होतात, म्हणजे इथं किती होतील 8,25,000 होणार का, कारण इथं 75,000 मायनस होणार पुढच्या वर्षी. ठीक आहे. सो इथं तुमचा टॅक्स किती लागणार 8,50,000ला. आता इथं 2.5 वरती तुम्हाला 10% काढावं लागेल. तर हे सर नाही जमलं तर काही टेन्शन घेऊ नका, फक्त मी तुम्हाला डिफरन्स दाखवतोय. बाकी तुमचं इन्कम टॅक्स साईटवरती कॅल्क्युलेटर अपडेट झाल्यावरती काढून घ्या तुम्ही. 25,000 ज्यांना जमतंय त्यांनी काढून बघा, तर हे बरोबर मॅच होतंय का, की ह्याचा टॅक्स झाला किती 40,000 प्लस 4% सेज, 1,600 रुपये. सो 41,600 बरोबर आला का इथं, कोणी काढलंय का 41,600 आलंय का कोणाचं, बरोबर. हा, आता एक लक्षात घ्या, आता इथं काय होणार आहे 8.25 वरती टॅक्स कॅल्क्युलेट होणार आणि ह्याचा रेट पण चेंज झालाय, कारण तुम्हाला 75,000चं डिडक्शन स्टँडर्ड डिडक्शन भेटणार, म्हणजे 8.25 वरती तुमचा टॅक्स कॅल्क्युलेट होणार. आता मग सर कसं होणार 8.25 वरती कॅल्क्युलेट, सो पहिल्या 3 लाखापर्यंत झाला झिरो, पुढच्या 3 ते 7 लाख म्हणजे पुढच्या 4 लाखावरती तुमचा टॅक्स किती झाला, 5% काढा 4 लाखचे. आता हे सर कुठून आले, तर पहिले 3 लाख 20,000. नंतर 4 लाख 7 लाख झाले, म्हणजे मग पुढच्या 4 लाखाला 5% काढा, 20,000. 20,000 झाले इथं. आता माझं इन्कम किती आहे, माझं इन्कम आहे 8.25, म्हणजे आता 7 लाखाच्या वरती माझं किती इन्कम आहे 1.25 आहे ना, हा. म्हणजे माझे टोटल झाले ना 3, 4, 7 आणि हे 1,25,000 8.25 झाले, तेवढ्यावरती टॅक्स काढायचंय मला. सो 1,25,000 वरती 12,500. 10%, हा 12,500. सो 12,500 आणि हे 32,500 झाले. हा. ओके, प्लस 4% सेज लावा, 4% सेज कंपल्सरी लागणार, एज्युकेशन हेल्थ अँड एज्युकेशन सेज 1,300 1300 रुपये. रुपये. सो माझा टॅक्स किती आला 33,800. 33,800. ओके, सो इनडायरेक्टली माझा टॅक्स किती सेव्ह होतोय पुढच्या वर्षी जर मी न्यू रिझिम चेंज निवडली, तर माझ्या मते माझा टॅक्स सेव्ह होतोय 7,800 रुपये. किती, येस सर, बरोबर आहे. सो पुढच्या वर्षी तुम्ही न्यू रिझिम जी घेणार त्या न्यू रिझिम मध्ये पूर्वीच्या न्यू रिझिम पेक्षा तुमचा अशा प्रकारे बेनिफिट होणार आहे, टॅक्स बऱ्यापैकी थोडासा वाचणार आहे. तर गव्हर्नमेंट कसं असतं बघा, एका ठिकाणी तुम्हाला फायदा करून देत असेल तर दुसऱ्या ठिकाणी तुमचं लॉस पण करतं. सो याच्यामध्ये बरेचसे चेंजेस केले गेलेले आहेत. सो तुम्हाला याच्यामध्ये न्यू रिझिम दिली त्यांनी, नो इश्यू, त्याच्यामध्ये काही बेनिफिट पण दिलेत, पण बाकीच्या ठिकाणी बरेचसे काही चेंजेस केले गेलेत. जसं की आता टॅक्सेशन ऑफ कॅपिटल गेन मध्ये बघा, थोडंसं कॅपिटल गेनकडे येऊ आपण, कारण सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. कॅपिटल गेन मध्ये आपण बघितलंय शेअर्सचं इन्कम येतं, कुठली जमीन प्रॉपर्टी वगैरे विकला असेल ती येते तुम्हाला, राईट, प्रॉपर्टीच्या केसेस किंवा असेट्स बाकीचे असतात ज्वेलरी वगैरे, या गोष्टी सगळ्या येतात, ते कॅपिटल गेनच्या टॉपिकमध्ये समजेल तुम्हाला. पहिलं आपण बघितलं होतं पिरियड ऑफ होल्डिंग, म्हणजे एखादी असेट किती वर्ष तुम्ही होल्ड केला तर त्याच्यावरून ठरणार शॉर्ट टर्म आहे की लॉंग टर्म आहे. आता एक लक्षात घ्या, इथं नवीन स्कीम जुनी स्कीम काही म्हटलेलं नाही, इथं सगळ्यांना हा रूल लागू होणार. कॅपिटल गेन मध्ये जे चेंजेस झालेत हे बोथ स्कीम मध्ये येणार, ओल्ड आणि न्यू दोनांसाठी लागू आहेत. सो इथं काय म्हटलं की आणि आता आम्ही 36 महिन्याचा जो पिरियड ऑफ होल्डिंग होता तो आम्ही काढून टाकणार, म्हणजे जे ज्वेलरीसाठी 36 महिन्याचा आपण टाइम वापरायचो की शॉर्ट टर्म लॉंग टर्म ठरणार यानुसार, किंवा अदर असेट आहेत जे म्युच्युअल फंड असतात डेटवाले, त्यांना 36 महिन्याचा आय थिंक पिरियड होतं. सो हे रिमूव्ह करणार आणि आता आम्ही दोनच पिरियड ठेवणार आहे, 12 महिने आणि 24 महिने. म्हणजे शेअर मार्केटचे जे आहेत शेअर्स जे आहेत हे 12 महिन्यामध्ये येणार, बाकी सगळे असेट तुमची प्रॉपर्टी ज्वेलरी काही असेल सगळ्या कॅपिटल असेट तुमच्या 24 महिन्याच्या पिरियड ऑफ होल्डिंग वरती ठरणार. म्हणजे ज्याच्यावरून सर काय ठरतं, याच्यावरून ठरतं की ती असेट शॉर्ट टर्म आहे की लॉंग टर्म आहे, मग त्याच्यावरून काढतो आपण शॉर्ट टर्म गेन झालाय की लॉंग टर्म गेन झालाय वगैरे ते काढतो. तुम्हाला आठवतं ना, आज जर मी शेअर्स घेतले आणि ते 12 महिन्याच्या आतमध्ये जर विकले तर माझं काय झालं, शॉर्ट टर्म. शॉर्ट टर्म झालं. आणि शेअर्स मी 12 महिन्यानंतर विकले, आज घेतल्याने 12 महिन्यानंतर विकले तर ते लॉंग टर्म होतं. सेम आता हे झालं शेअर्सच्या बाबतीत. मग बाकीचे जे असेट आहेत प्रॉपर्टी म्हणा, जमीन म्हणा, घर विकलं म्हणा,
तर त्यांचं कसं काढलं, समजा आज जर मी घर घेतलं, एक हाऊस प्रॉपर्टी घेतली मी, आणि ती ह्याच्यासाठी 24 महिने लागू होतात, 24 महिन्याचा पिरियड ऑफ होल्डिंग असतो. ती समजा जर मी 24 महिन्याच्या आतमध्ये विकली तर ती शॉर्ट टर्म झालं, आणि जर ती हाऊस प्रॉपर्टी मी 24 महिन्यानंतर विकली आज घेऊन तर ती लॉंग टर्म झाली. सो आता 36 महिन्याचा काही असेट होत्या त्या काढून टाकल्या आहेत आणि डायरेक्टली तुम्हाला आता 12 आणि 24 महिन्याचे असेटनुसार पिरियड ऑफ होल्डिंग ठरणार आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये सर आपल्याला काय बघायचं आहे, सो बेसिकली याच्यामध्ये काही चेंजेस अजून केले गेलेत की जे डेट म्युच्युअल फंड होते, कारण तुमचा म्युच्युअल फंड एकतर इक्विटी असतो किंवा डेटमध्ये असतो. सो डेट म्युच्युअल फंडमध्ये ह्यांनी काय केलंय, सरळ ह्याला शॉर्ट टर्म घोषित करून टाकलंय. ते म्हणतात आता डेट फंडमध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करून बसू नका, शॉर्ट टर्म आहे लॉंग टर्म आहे, आम्ही डायरेक्टली ह्याला काय करतोय, शॉर्ट टर्म डिक्लेअर करणार. आणि शॉर्ट टर्मला टॅक्स कसा लागतो, शॉर्ट टर्मला टॅक्स लागतो तुमच्या स्लॅब रेटनुसार, म्हणजे तुमचा रेट, इन्कम टॅक्सचा रेट, रेग्युलर रेट काय आहे त्यानुसार, म्हणजे कुठल्या रेटमध्ये येत आहे, 5% मध्ये येत आहे, 10% मध्ये येत आहे, त्यानुसार रेग्युलर इन्कमनुसार टॅक्स लागणार. ठीक आहे. सो हा एक डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. तुम्ही जर म्युच्युअल फंड कोणी विकला तर ते पहिले तुम्हाला डिसाईड करावं लागेल की ते इक्विटीवाले आहेत. रिमूव्ह का केलं याचा आन्सर नाही मॅडम, आता ते मोदीला विचारावं लागेल तुम्हाला, ते आता मी काय सांगणार आता. ठीक आहे. सो रिमूव्ह का गेलं ह्याचं म्हणजे चेंजेस का केले गेले ते हे नाही सांगू शकत. फक्त जे केलंय ते आपल्याला एक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचंय. सो आता डेट फक्त म्युच्युअल फंड कुणी जर विकले तुमच्या क्लायंटनं तर त्यांना त्या जेव्हा डॉक्युमेंट्स मागून घेणार म्युच्युअल फंडचे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड आपण बघितलं एक तर इक्विटीवाला असतो आणि दुसरा डेप्ट म्युच्युअल फंड असतो, डेप्टमध्ये इन्व्हेस्ट होते. मग ह्याला आता गव्हर्नमेंटने डायरेक्टली काय केलंय, तुम्ही केव्हाही विका, आम्ही त्याला शॉर्ट टर्मच मानणार, आणि शॉर्ट टर्म म्हणलं तर त्याचा टॅक्स तुमच्या स्लॅब रेटनुसार लागणार. आणि इक्विटीवाल्या ह्याला आपण नॉर्मली शेअर्स जसं आपण कॅल्क्युलेट करतो तसंच होणार याला, शॉर्ट टर्म लॉंग टर्म 12 महिन्याचा होल्डिंग पिरियड. ठीक आहे. सो हे नेहमी शॉर्ट टर्म याच्या पुढं, आणि हे जे आहे डेप्ट, डेप्ट म्हणजे कुठले, आता कसं असतंय, तुमचं म्युच्युअल फंडमध्ये जे पैसे टाकता तर ती जी कंपनी आहे तुमची, तुमचा अमाऊंट जे आहे काही शेअर्समध्ये टाकते, काही गव्हर्नमेंटचे डेट वगैरे जिथून पैसे दिलेत वापरायला वगैरे, ओके, कंपनी पण देते ना बाहेर यूज करायला वगैरे, कारण तुमचा पैसा काही सगळं शेअर्समध्ये नाही टाकला जात, वेगवेगळ्या स्कीममध्ये टाकला जातो पैसा वाढवण्यासाठी. समजा एक हे आहे, एंटिटी आहे, इन्स्टिट्यूट आहे, ती काय करते, दुसऱ्यांना फंड देते यूज करायला, किंवा गव्हर्नमेंटच्या काही स्कीम असेल त्याच्यात पैसा टाकते. सो ती एक आहे, आणि हे लिहून दिलेलं असतं, तुम्हाला ह्याच्यावर जास्त स्टडी करायची गरज नाही. तुम्ही खरेदी विक्रीची किंवा प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट मागवला म्युच्युअल फंडचं, त्याच्यात लिहिलेलं असतं ते इक्विटी आहे की डेट आहे ते. ठीक आहे. ओके. हां. सो आपल्याला ते जास्त काही फक्त आपल्याला बघून फक्त ओळखायचं आहे की ते इक्विटी आहे की डेटवाला आहे. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट नोट डाऊन करून घेतला असेल तुम्ही की फक्त हे डेट म्युच्युअल फंडचं लिहून घ्या तिथं, की फक्त याला डायरेक्टली शॉर्ट टर्म हे ट्रीट केलं जाणार आणि स्लॅब रेटनुसार टॅक्स लागणार. आता हे पण लिहून घ्या की 36 महिन्याचं होल्डिंग पिरियडवाले जेवढे असेट होते हा 36 महिन्याचा काढून टाकलाय, आणि त्यांना पण आता 24 महिन्याचाच काय लागणार, होल्डिंग पिरियड लागणार. म्हणजे तुमची ज्वेलरी असेल तर त्याला देखील 24 महिन्यानंतर विकला तर ते लॉंग टर्म होणार, आणि त्याच्या अगोदर विकला तर शॉर्ट टर्म होणार. ठीक आहे. सो तो एक पॉईंट नोट डाऊन करून घ्या. आता ह्याच्यामध्ये अजून एक चेंजेस आहे. हा, पहिलं तुम्हाला माहिती आहे की आपण शेअर्स विकले, त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आलं तर टॅक्स किती लागायचा. तुम्ही शेअर्स विकला आणि एक तर त्याला शॉर्ट टर्म व्हायचा आणि एक किंवा ते लॉंग टर्म मध्ये जायचं. समजा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झालाय आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन झालाय, तर पहिला याचा रेट 15% असायचा, आठवतंय का. काय सर, हा 15 वरून आता किती केलाय, 20%. 20% केला गेलाय. सो तुम्ही जेव्हा इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करणार तेव्हा ऑटोमॅटिक तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये जर शेअर्सचं इन्कम टाकला, गेन टाकला, तर त्याच्यावरती आता 20% टॅक्स कॅल्क्युलेट होणार. ठीक आहे, 20%. सो हा एक फरक समजून घ्या. आता लॉंग टर्म मध्ये सर काय फरक झालाय, लॉंग टर्म मध्ये तुम्हाला एक आठवतंय की पहिलं काय व्हायचं, पहिलं 1 लाख रुपयावरती टॅक्स नसायचा, बरोबर, आणि राहिलेल्यावरती किती टक्के टॅक्स असायचा, 10%, बरोबर. बरोबर आहे ना, आठवतंय का. हो सर. सो इथं लिहून घ्या की शॉर्ट टर्म कॅपिटल गेन शेअर्सच्या बाबतीत त्याचा रेट काय केला गेलाय, 15 वरून 20%. 20% केला गेलाय. म्हणजे शेअर्स मार्केटवाल्यांना फार जगू देत नाहीत, कारण
ऑलरेडी प्रॉफिट काढणं महाग असतं आणि काढलं तर एवढा टॅक्स घेणार. ओके. आणि लॉंग टर्म मध्ये हे झालं शॉर्ट टर्मचं. लॉंग टर्म मध्ये काय चेंजेस केला गेला आहे, तर लॉंग टर्म मध्ये तुमचं पहिलं 1 लाखापर्यंत टॅक्स नव्हता लागत. आता ते म्हणतात की 1,25,000 पर्यंत पहिले टॅक्स नाही लागू होणार. ओके. मात्र वरती जे काही कॅपिटल गेन येईल तुमचं लॉंग टर्म वालं, तर त्याचा रेट त्यांनी वाढवलाय. म्हणजे 10% किती केलाय, 12.5% केलाय. म्हणजे एकीकडे 25,000 बेनिफिट दिलं, पण दुसरीकडे डायरेक्ट टॅक्स रेट वाढवला. ठीक आहे. शेअर्स 12 महिन्याच्या नंतर विकला तर लॉंग टर्म मध्ये जातो शेअर्सचं इन्कम. त्याच्यावरती पहिल्या 1,25,000 पर्यंत इन्कम टॅक्स लागणार नाहीये. मात्र 1,25,000 पेक्षा जास्त जो काही लॉंग टर्म कॅपिटल गेन होईल त्याच्यावरती 12.5% होईल टॅक्स लागणार आहे. म्हणजे टॅक्स रेट वाढवला त्यांनी 10 वरून 12.5% केला. ठीक आहे. म्हणजेच असं समजून चला की शॉर्ट टर्मच्या बाबतीत शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, समजा तुम्हाला शेअर मार्केट शॉर्ट टर्म मध्ये विकून समजा 60,000 प्रॉफिट झालाय, तर पहिला किती टॅक्स लागायचा, 60,000 वरती 15% किती होतंय, 9,000. 9,000 व्हायचा. आता याने किती केलाय, 20%. म्हणजे किती झाला, 12,000. तो याचा अर्थ टॅक्स किती वाढला बघा. सो हा आता 20% टॅक्स रेट लागणार. त्याचा अर्थ डायरेक्टली डेफिनेटली तुम्हाला टॅक्स जास्त भरावा लागणार. ठीक आहे. आता तुम्ही मला सर लॉंग टर्म मध्ये कसं होणार, लॉंग टर्म कॅपिटल गेन मध्ये आता कसं होणार, जसं की समजा तुम्हाला 1,80,000चा गेन झाला लॉंग टर्म मध्ये. पहिलं कसं व्हायचं, 1,00,000 पर्यंत माफ आणि वरचं जे गेन असेल त्याच्यावरती 10% लागायचं, बरोबर ना. असंच होतं ना. पहिलं कसं व्हायचं, पहिलं 1,00,000 माफ व्हायचे लॉंग टर्म मध्ये. जेव्हा तुम्ही शेअर्स विकणार तेव्हा पहिले 1,00,000 रुपये माफ, वरच्यावरती 10%. म्हणजे इथं 80,000 वरती 10% लागणार होते पहिल्या ह्याच्यामध्ये, म्हणजे 8,000 रुपये. आता काय होणार, तुम्हाला 1,25,000 मायनस करायचे. सो 1,80,000 मधून म्हणजे 55,000 वरती आता तुम्हाला 12.5%. इथं 10% होता, इथं आता 12%, 12.5 ना, 12.5%. सो 55,000 वरती 12.5% किती होतात, 6,875. 6,875. ठीक आहे. सो असा थोडासा चेंजेस तुम्हाला पुढच्या वर्षी बघायला भेटेल. सो तिथे कन्फ्युज नाही व्हायचं की अरे हे काय होतं, हे आता नवीन काय चेंज झालं नाही. हे तुम्हाला चेंजेस माहिती पाहिजे, तरच पुढे जाऊन तुम्हाला ते एक्सेप्ट करावं लागते. सूर्यका मॅडम, झिरो कसा आला तुमचा, झिरो काय आलं, सर बाळाने पाय दिले ऍक्च्युली. ओके. हा, आता याच्यामध्ये थोडस याच्या केसमध्ये येऊ आपण. प्रॉपर्टीच्या केसमध्ये तुम्हाला माहिती आहे का काय करायचो आपण. एखादी प्रॉपर्टी समजा लॉंग टर्म वाली असेल, जुनी प्रॉपर्टी असेल, तर काय करायचो आपण. जसं उदाहरण देतो, 2005 मध्ये तुम्ही घर घेतला होता. कितीला घेतला होता, समजा 15 लाखाला घेतला होता. आता ते विकलाय 2024-25 करू आपण. ते विकलाय समजा तुम्ही 80 लाखाला. ची किंमत जास्त झाली, कमीच झाली. चला ठीक आहे, 90 लाख पकडू, 90 लाखाला. मग आपण सुरुवातीला काय करायचो, डायरेक्टली 90 लाख मधून 15 लाख मायनस करायचो का. त्याच्या अगोदर आपण जे कॅल्क्युलेशन करायचो त्याच्यामधून डायरेक्टली 90 लाख मधून 15 लाख मायनस करून डायरेक्टली टॅक्स भरायचो का, नाही. आपण काय करायचो, ही खरेदीची किमतीची इंडेक्सेशन काढायचो. इंडेक्सेशन म्हणजे बाबा महागाईनुसार आता किती प्राइस असेल त्या 15 लाखची, मग त्यासाठी आपण तो इंडेक्सेशनचा रेट वापरायचो, बरोबर. चार्ट असायचा प्रत्येक वर्षी किती इंडेक्सेशन होता. 2005 साली, जसं की मी कॅपिटल गेनचं ओपन करून दाखवतो म्हणजे तिथं जास्त समजेल तुम्हाला. तर या थोडंसं पहिलं काय व्हायचं, जसं की मी आता उदाहरण पकडलं की माझी फुल व्हॅल्यू ऑफ कन्सिडरेशन, मी 90 लाखाला प्रॉपर्टी विकली या वर्षी. कुठल्या वर्षी, 2024-25 ला. ठीक आहे.
तो 90 लाखाला समजा प्रॉपर्टी विकली, ती प्रॉपर्टी कधी घेतली होती मी, तर ती प्रॉपर्टी समजा घेतली होती, जसं आपण इथे लिहितोय 1/4/2005 पकडलं मी. ओके. आणि विकली कितीला, 1/3 किंवा 31/3/2025 करा. ठीक आहे, म्हणजे पुढच्या वर्षी आपण असं पकडू. सो 90 लाखाला विकली आणि घेतली होती 15 लाखाला. आता आपण काय करायचो की इंडेक्सेशन वापरायचो. इंडेक्सेशन वापरायचो म्हणजेच काय करायचो की हे बाबा 15 लाखची व्हॅल्यू जी होती, ओके, ती महागाईनुसार इंडेक्सेशननुसार किती होणार हे आपण काढायचो. राईट. काय करायचो, इंडेक्सेशननुसार प्राइस काढायचो. म्हणजे इथं जर बघितलं तुम्ही इंडेक्सेशन कसं काढतात, तर आपण म्हणायचो, डबल क्लिक करतो मी, इथे दिसतोय तुम्हाला की आत्ताचा इंडेक्सेशन काय होता. जसं की 24-25चा इंडेक्सेशन काय दिसतोय तुम्हाला इथं, जरा चार्ट बघून सांगा मला. 24-25चा रेट काय दिसतोय इथं तुम्हाला इंडेक्सेशनचा. 363 रेट किती दिसतोय, 363. हा, 363 भागिले 2005 सालचा, 2005 4/5चा रेट काय होता, 254. 2004-5चा म्हटलं मी सर. 254. 254 कुठे, 15-16 तर आहे तो. 113. 113. आणि खरेदीची किंमत किती पकडल्या आता, 15 लाख. 15 लाख. सो माझं इंडेक्सेशन नुसार व्हॅल्यू किती येत होती, 48 लाख रुपये येत होती. म्हणजे मी जुनं जे कॅल्क्युलेशन करायचो त्याची किंमत काढायचो 48 लाख रुपये. म्हणजेच मला जो टॅक्स भरावा लागत होता तो होता 90 लाख मधून 15 लाख मायनस नाही करायचे, तर 48 लाख आहे. आता 48 लाख कसे काढले, तर आत्ताचा इंडेक्सेशन रेट भागिले 2005चा इंडेक्सेशन रेट गुणुले त्याची खरेदीची किंमत. ते कॅपिटल गेनच्या टॉपिकमध्ये समजेल तुम्हाला. मग आपण काय करायचो, ह्याच्यावरती 20% टॅक्स कॅल्क्युलेट करायचो, 20%. ओके, या 41 लाख रुपयावरती. पण आता काय होणार आहे, गव्हर्नमेंट म्हणते हे इंडेक्सेशन वापरायचंच नाही, हे कॅल्क्युलेशन करायचंच नाही. काय करायचं, डायरेक्टली किंमत मायनस करायची. म्हणजे आता गव्हर्नमेंट काय म्हणतं, हे इंडेक्सेशन वापरायचं नाही, 48 रेट काढायचंच नाही, डायरेक्टली तुम्हाला खरेदीची किंमत टाकायची. आणि टॅक्स कितीवरती भरायचंय, समजतं का डिफरन्स. हा सर. कितीवरती टॅक्स भरावा लागतो आता, सेल्स मायनस परचेस. हा, आता सिंपल रूल आहे, सेल मायनस परचेस. आणि जुनी प्रॉपर्टी असेल 2001-2च्या अगोदरची, तर 2001-2चं व्हॅल्युएशन काढायचं. सो इथं डायरेक्टली आता असं सांगितलं जातंय की तुम्ही सेल मायनस परचेस करा आणि राहिलेल्यावरती 12.5% टॅक्स भरा. मला सांगा, 75 लाख वरती 12.5% टॅक्स किती येतोय, 75 लाख वरती 12.5 टॅक्स किती येतोय, 12.5%. 9,37,500. सगळ्यांनी काढायचंय. 75 लाख वरती 12.5% टॅक्स किती होतोय, 9,37,500. 9,37,500. 9,37,500 सर. हा, बाकी कोणाला जमलं नाही का, की समजलं नाहीये काय झाले. 9,37,500 झालं. आता गव्हर्नमेंट म्हणते हे इन्फ्लेशन वगैरे काहीच पकडू नका, इंडेक्सेशन वगैरे, डायरेक्टली सेल मायनस परचेस करा आणि आलेल्या अमाऊंटवरती 12.5% टॅक्स भरून टाका. सो इथं आपण जे आता 20% पकडले ते होणार 12.5%. त्याच्यावरती 9,37,500 प्लस 4% सेल्स, 9,75 टॅक्स होणार तुमचा. ओके. हा, 9,37,500 मध्ये 4% सेल्स लागतो. सेल्स प्रत्येक ठिकाणी लागणार 4%. ओके. आणि याच्या अगोदर आपण काय बघितलं, इंडेक्सेशन किती काढलं होतं, 48,18,584. मग याच्या अगोदर आपण कसं करायचो, पहिले इंडेक्सेशनचा रेट मायनस, म्हणजे इंडेक्सेशनची अमाऊंट मायनस करायचो. मग पहिलं टॅक्स किती लागत होता आपल्याला, 41 लाख वरती 20%. सो आता तुमचा किती आलाय तो पण लक्षात ठेवा, आणि 20% किती येत होतं. सो पहिल्या कॅल्क्युलेशनवर टॅक्स किती येतोय आता, 8,36,000 येत होता विदाउट बिफोर सेल्स. आणि तुमचा किती आलाय, 9,37,500. बरोबर ना. म्हणजे टॅक्स नवीन स्कीम मध्ये जास्त येतोय की कसा येतोय, नवीन स्कीम नाही, सॉरी, आता चेंजेस झाल्यानुसार नवीन जास्त येतोय की कमी येतोय, जास्त येतोय. म्हणजे याचा अर्थ हा मोठा एक प्रकारचा लॉस आहे
कारण ज्यांनी जे जुन्या प्रॉपर्टी ज्यांच्या होत्या त्यांना हे इंडेक्सेशनचे बेनिफिट भेटणार नाही. ओके, त्या डायरेक्टली इथे काय सांगितले तुम्हाला की इंडेक्सेशनचं बेनिफिट आम्ही काढून टाकतोय. डायरेक्टली जे काही प्लस मायनस करा, प्रॉफिट येईल त्याच्यावरती डायरेक्टली 12.5% टॅक्स भरा विदाऊट इंडेक्सेशन. ओके, सो आता तुम्हाला ते पहिलं कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करणं खूप अवघड वाटायचं की सर ते मग त्याचा रेट कसा काढायचा, मग ते कॅल्क्युलेशन कसं करायचं. आता तर हे पूर्ण सिम्प्लिफाय केलं, पण टॅक्स क्लायंटचा टॅक्स वाढणार. इथं डायरेक्टली सांगितलंय सेलची व्हॅल्यू बघा, त्याच्यातून खरेदीची किंमत मायनस करा. ओके, काही खर्च वगैरे झाले असतील ते मायनस करा आणि डायरेक्टली 12.5% टॅक्स भरा. ओके, आता 2001च्या अगोदरची प्रॉपर्टी असेल, जुनी प्रॉपर्टी, तर गव्हर्नमेंटनं म्हटलंय 2001चं व्हॅल्युएशन काढावं लागेल, जसं आपण पण मागे डिस्कस केलं होतं. ठीक आहे, म्हणजे एखाद्याची वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल 1980ची 75ची, तर 2001चं व्हॅल्युएशन काढून घ्यावं लागेल तुमचे जे कोणी आर्किटेक्ट वगैरे असतील किंवा अजून कोणी ऑथोराइज कोणी असतील इंजिनियर वगैरे त्यांच्याकडून. ठीक आहे, सो हा एक पॉईंट नोट डाऊन करून ठेवा की इंडेक्सेशन काढून टाकलंय आणि आता डायरेक्टली लॉंग टर्म प्रॉफिटवरती जे लॉंग टर्म कॅपिटल गेन जे होतं अदर असेट्सचं, शेअर्सचं सोडून बाकीचे जे असेट होत्या प्रॉपर्टी वगैरे, त्याला डायरेक्टली 12.5% टॅक्स लागू केलाय विदाऊट इंडेक्सेशन. सो डायरेक्टली काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. आनंद कडू म्यूट करा. ठीक आहे, सो हा एक पॉईंट नोट डाऊन करून घ्या. सेकंड, सगळ्यात मोठा चेंज आणला गेलाय पार्टनरशिपमध्ये. पार्टनरशिपच्या केसमध्ये जेव्हा पार्टनरशिपचा इन्कम टॅक्स भरताना आपण काय बघितलं होतं की बाबा सॅलरी आपण पार्टनर्सला देऊ शकतो, बरोबर, त्याच्यावरती टीडीएस कट करा वगैरे असा गव्हर्नमेंटचा काही रूल नव्हता की पार्टनरला सॅलरी देताना टीडीएस कट करा वगैरे. आता याने काय केलंय की तुम्ही पार्टनरला सॅलरी जर देत असाल तर पार्टनरच्या सॅलरी देताना पण टीडीएस कट करायचं आहे. मग त्याच्यासाठी नवीन सेक्शन आणला गेलाय टीडीएसच्या केसमध्ये. तुमच्याकडे जर कुठली पार्टनरशिप फर्म असेल त्याचा क्लायंट वगैरे, तर टीडीएस कट करताना आता पार्टनरला जी सॅलरी तुम्ही इन्कम टॅक्समध्ये दाखवताय त्याच्यावरती टीडीएस 10% कट झाला पाहिजेत. आणि इन्कम टॅक्स रूल काय आहे, जर तुम्ही टीडीएस कट नाही केला तर तुम्हाला तुमचा एक्सपेन्सेस काय होतो,